जवळ आहे का? पहिला अपूर्णांक 2/3 आपल्याला दाखवायचा. शून्यानंतर पहिली रेषा दुसरी रेषा मोजायची. 2/3 म्हणजे 3 पैकी 2 भाग. एका एककात 3 भाग आहेत, त्यातले 2 भाग 1 2. इथे लिहायचा 2/3. पुढील अपूर्णांक आहे 7/3. शून्याच्या नंतर पहिलं घर तिथून आपण मोजायला सुरुवात करायची. 1 2 3 4 5 6 7. हे झाले 7/3. याचप्रमाणे 11/3 7 8 9 10 11 11/3. हे आपण अपूर्णांक कसे लिहायचे हे शिकलो. आता इथं दिलाय पूर्णांकयुक्त अपूर्णांक. 1.2/3. 1.2/3 म्हणजे 1 पूर्ण आणि त्याच्यानंतर 2 गळ. इथं 1 आपला पूर्ण आहे, त्याच्यानंतर 2 गळ 1 2. या ठिकाणी येणार 1.2/3. त्याच्यानंतरचा अपूर्णांक आहे 3.1/3. 3.1/3 म्हणजे 3 पूर्ण. हे इथं येणार, त्याच्या पुढे 1 घर म्हणजे इथं 3.1/3. हा अपूर्णांक बघूया आपण. 4.2/3. 4.2/3 म्हणजे 4 पूर्ण, त्याच्यानंतर 2 घर 1 2. 4.2/3. अशाच पद्धतीने ऋण संख्या सुद्धा संख्या रेषेवर आपल्याला दाखवता येतात.